नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी उत्पादक शेतकरी म्हणजे आपल्या वाघडी गावातील एक गरीब कुटुंबातील जेव्हा एखादी शेतकरी मोठा होत असतो किंवा त्याचा जे माल असतो किंवा केळीचा जो घड असतो किंवा एखादी शेतकरी जेव्हा मोठा होतो त्याचं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या कौतुक करावं या हिशोबाने आज आपण त्यांचा व्हिडिओ बनवतो. शेतकरी मित्रांनो, वाघडी हे चाळीसगाव तालुक्याला एक छोटंसं गाव आहे. त्या गावातील जो शेतकरी मित्रांनो, वाघडी गाव म्हटलं, चाळीसगाव तालुका म्हटलं, जळगाव जिल्हा म्हटलं किंवा आपला राज्य असतं महाराष्ट्र. आता यांचा जो माल आहे, आता आपला भारत देश असतो, भारत देश हा प्रगतशील शेतीच्या म्हणजे मार्गावर आहे. म्हणजे अनेक शेतकरी आपल्याला केळी असो, डाळिंब असो, अंगूर असो, असे जे फळवर्गीय जे बागा असतात त्यांच्यात उत्कृष्ट आणि अति विक्रमशील असं उत्पादन घेऊन आपल्या देशाची ही प्रगती करण्याच्या मार्गावर असतात. तर आपल्या जे गावातील आता वाघडी गाव आहे, वाघडी गावातील जे शेतकरी आहे त्यांची आपण मुलाखत घेणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रेरणास्थान म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची आपल्याला प्रेरणा घेऊन आपण मोठा होत असतो. एकदमच जर आपण शिकत असतो की शिकून आपण ठोकरं लागण्यापेक्षा शेतकऱ्याची जी प्रेरणा आपल्याला मिळत असते त्याच्याने आपण लवकरात लवकर मोठे होऊ शकता. अशाच आपण एका केळी उत्पादक शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत. तुझं नाव सांगा. नमस्कार, मी विजय बळीराम भंगाळे, राहणार वाघडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी साधारण कुटुंबातून शेतकरी आहे आणि केळी लावत होतो खोडाची. मग मला ललित भाऊ भेटले, माझे मित्र. त्यांच्या मार्गदर्शनाने मी रोपाकडे वळलो आणि ते रोपामधून त्यांनी मला जी माहिती दिली ते रोपाची की असं असं करत, त्यांच्या मार्गदर्शनाने ही आज केळी विदेशात जाते. विदेशात आज तुमची कटाई चालू आहे माझी. तर दादा, थोडा परिचय आम्हाला सांगा. तुम्ही बेण्याकडून खोडाकडे वळले आणि साधारण शेतकऱ्याचं रोप लागवड करून म्हणजे असा एक्सपर्ट माल काढणं काही सोपं नसतं. मी खोडा अगोदर खोड लावत होतो, पण साधारण परिस्थिती असल्यामुळे मी खोड लावत होतो आणि रोपाकडे वळणं काही साधारण परिस्थितीच्या शेतकऱ्याचं सोपं नाही, फार अवघड आहे. त्याला रोपाला फार खर्च बी आहे आणि रोप फार महाग पण भेटतं, 20 रुपये रोप भेटतंय. आणि त्या परिस्थितीमधून मी रोपाकडे वळालो आणि रोपाकडे वळून हे आज माझं रोप दिसतंय. ललित भाऊच्या मार्गदर्शनाने मी हे रोपाकडे वळून एक्सपोर्टच्या क्वालिटीत आणलेलं आहे. आज माझा माल विदेशात जातो, इराणमध्ये जातोय माझा माल. हा, एक साधारण शेतकऱ्याला म्हणजे त्यांचा माल हा दुसऱ्या देशात जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, खूप म्हणजे खूप मोठं. मी साधारण परिस्थितीत शेतकरी असल्यावर मला ललित भाऊचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला फार वेगळंच वाटतंय की माझा माल इराकला जातोय बुवा. तर दादा, आमचे जे शेतकरी आता रोप लागवड करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी काय मेसेज देता तुम्ही? रोप लागवडीसाठी एकच नियोजन की रोप हे कसं लावायचं. त्यांच्याकडे विहिरीला 4, 5, 6 तास पाणी असेल त्यांनीच नियोजन करायचं. कारण की मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने फार कठीण असतात काढण्यासाठी, काटकसरीचे असतात. आणि ही केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट असते, फार मोठी गोष्ट असते. कारण या दिवसात जर पाण्याचा ताण पडला तर तुमचा सगळी केळीची ही नासाधून होत असते आणि उत्पादनात खूपच घट येत असते. खूपच घट असते. एखादी वेळेस 0 बजेट होऊन जातो. त्याच्यामुळे पाणी असले तरच केळीचं उत्पन्न घ्यायचं. आणि रोप हे नियोजन असं असतं, त्यांना 5x6 आणि बेड, डबल लॅटरल हे जर नियोजन केलं तर फार म्हणजे फायदा होतो शेतकरीचा. खर्च बी खूप आहे पण तेवढा फायदा पण आहे, तेवढे पैसे पण मिळतात आपल्याला. फक्त नियोजन हे महत्वाचं असतं. तर दादा, आता हे केळी जे रोप लागवड करत असतात शेतकरी, तर तुम्ही या रोपाला खूप सांभाळलेलं असेल. काय वाटतं तुम्हाला? खूप सांभाळलेलं आहे. त्याला नियोजन पद्धतीने वाढवलेलं आहे. त्याला काळजी घेतली, लहान मुलासारखी काळजी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर 10-11 महिन्यांनी त्याची कटिंग होते. हो, त्याच्यानंतर तिथपर्यंत त्याला फार सांभाळावं लागतं. गडांवर फवारे वगैरे, झाडावर फवारे, करपा येतो त्याच्यावर फवारा, फार म्हणजे नियोजन पद्धत प्रमाणे वागावं लागतं. तर दादा, त्यांच्याकडून आपण केळीचं नियोजन जाणून घेणार आहोत. दादा,
तर दादा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना 3 मुख्य मुद्दे कोणते असतात रोप लागवड करताना? दादा, मी पहिला मुख्य मुद्दा म्हणजे मी पोलन ट्रीटमेंट केलेली आहे, संपूर्ण बेड पाडला आहे आणि डबल लॅटरल टाकलेली आहे. तिला एकच वेळेस टाकल्यानंतर हलवायचं काम नसतं आणि घड पाहिजे तशी येतात आणि उंची वगैरे सर्व व्यवस्थित असतं बेडवर राहिल्यावर. आणि थोडंफार कारोटीची बी जमीन असली तर तीही चालते बेडवर. तर दादा, आता केळी पिकामध्ये तुम्ही रोप लागवड करून तुमचा दुबई, इराणला माल जातोय, तर आम्हाला अनेक शेतकरी खत नियोजनही विचारत असतात, तर तुम्ही तुमच्या शब्दात खत नियोजन सांगा बरं का आम्हाला. खत नियोजन 3 बेसल डोस दिले, तिघी साईडला दिले. तिघी साईड आणि दाबून पहिलं खत दिलंय बेसल डोस 24-24-0 पोटॅश. हो. आणि तिच्यात पोलनचे काही पावडरी. आणि दुसरा डोस 10-26-26 पोटॅश. आणि तिच्यात काही पोलनची औषधी. आणि तिसरा DEP, पोटॅश, अमोनियम सल्फेट असं देऊन काही बाकीचं याचं टाकलंय पोलनचं. त्याच पद्धतीने तिघी डोस दिलेले. तर त्याचा असा गॅप किती ठेवलेला होता तुम्ही? 21 दिवसाचा गॅप ठेवलेला. म्हणजे लागवड झाल्यानंतर तुम्ही 21 दिवसांनी, त्याच्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस, त्याच्यानंतर 21 दिवसांनी तिसरा डोस. आणि वॉटर सोल्युबल बी सोडले तुम्ही, तर त्याचं नियोजन कसं केलं तेही सांगा. वॉटर सोल्युबल मग त्याच्यानंतर आम्ही 8-8 दिवसांनी सोडतच गेलोय ट्रीटमेंट प्रमाणे. हो. तर दादा, आता केळी पिकावर आता सुरुवातीला लागवड म्हणजे आता रोप लागवड करत असता बेण्याला तर काही फवारण्याची गरज नसते, पण आपलं जे रोप असतं त्याला फवारण्याची गरज असते. त्याच्यावर फवारणी नियोजन सांगा आम्हाला. फवारणी नियोजन लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याला फवारण्या चालू होतात. पहिले फवारणी PS40 वगैरे करावं लागते, मग दुसरी फवारणी आळी वगैरे साठी, करप्यासाठी या फवारण्या चालूच ठेवाव्या लागतात. आणि मोठ्या झाल्यानंतर गडावर फवारणी करावं लागते. फार म्हणजे जपून काम करावं लागतात केळीसाठी. बागेमध्ये ही काही गोष्टी असतात त्या आपल्याला नियोजन व्यवस्थित करावं लागत. असं वॉटर सोल्युबल कोणत्या ग्रेड आणि कितीपर्यंत वापरलेलं आहे तुम्ही सांगा बरं का. मी 1919 पासन तर 0050 याच्यापर्यंत सर्व वॉटर सोल्युबल वापरले आहेत. त्याच्यामुळं माझे हे केळीचे बुंदे परत फॉस्फरिक ऍसिड वगैरे सोडून सर्व नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे असे बुंदे झाले आहेत माझ्या केळीचे. केळी पिकाला तरी सूक्ष्मान्न द्रव्य किती वेळेस दिले असतील तुम्ही? सूक्ष्मान्न दिवस कमीत कमी 3 ते 4 वेळेस दिले आणि देवाच लागतात. जेवढे दिले तेवढे कमी पडतात की हे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य इतके द्यावा लागतात भरपूर. तर दादा, बागेची ही काळजी घेत असाल तुम्ही? हो, बागेसाठी काळजी म्हणजे तिच्यात गवत नको, काही नको. परत वेळोवेळी डासांसाठी फवारण्या या कराव्या लागतात 8-8 दिवसांनी. त्याच्यामुळे आणि गवत येऊ द्यायचं नाही, डास होऊ द्यायचे नाही. त्याच्यामुळे गडांवर लाल किंवा डास असे बसू नये म्हणून ते नियोजन फार महत्वाचं असतं की निसल्यानंतर. त्याच हे फळ मला माझा माल एक्सपोर्ट होतोय. तरी मित्रांनो, अशी दादा त्यांची आज आपला वेळात वेळ करून त्यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे. मुलाखत घेण्याचा एकच उद्देश असतो की अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी. आणि शेतकरी मित्रांनो, चांगल्या क्वालिटीची केळी ही आपल्याला त्यांच्याकडे ही पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, असेच शेतकरी, प्रत्येक शेतकरी हा मोठा व्हावं, असंच त्यांना 2 पैसे मिळावं. तर दादा, तर रोप लागवड करताना काय वाटतं तुम्हाला? रोप तर लागवड केलंच पाहिजे, फक्त पैसा हा भरपूर जातोय आणि साधारण परिस्थितीवाल्यांना थोडस अवघड वाटतं, पण करावं. त्यांनी जिद्दनी करावं. जसं मला जिद्द लागली ललित भाऊची की आपण पण करू, मी केलं. आता तुम्ही केळी सोडणार का? तुम्ही रोप लागवड करणार? रोपच लागवड करणार. तुम्ही तिकडच्या शेतात किती रोप लागवड करताय? आता 3000 रोप लागवड करतो. आता हे किती रोप लागवड, सुरुवातीला किती लागवड केलं? 1600 रोप लागवड. 1600 वरून डायरेक्ट डबलला तुम्ही आता. तर शेतकरी मित्रांनो, हाच बेनिफिट असतो. शेतकऱ्यांकडून आपल्याला शिकायला मिळत असतं, त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो. शेतकऱ्यांचा अनुभव हा सगळ्यात लाख मोलाचा आपल्यासाठी असतो. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अशा शेतकऱ्यांची दुबई झालं, इराण झालं, इराक झालं किंवा USA मध्ये आपल्या शेतकऱ्यांची केळी ही गेली पाहिजे. आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं नाव हे
प्रत्येक देशामध्ये गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.